करण को जाते जिसे समाज सब पावे जपद पावे जपद। मोक्ष मार्ग आचार्य पंडित चौधरी ने लिहिलेला हा ग्रंथ आहे। अत्वाधिकार विविध मत समीक्षा बहुविधी मिथ्या गहन करी मलिन भयो निज भाव ताको हो प्रभाव हे सहज रूप दर्शा। धर्म का अनूठा स्वरूप कितने 157 पानावर सात तत्वाचं यथार्थ श्रद्धा झाल्याशिवाय वस्तुस्वरूप यथार्थ समजत नाही। मोक्ष मार्ग आणि मोक्ष काय हे समजणार नाही। संसाराचा मार्ग आणि दुःखाचा मार्ग या 7 तत्वामध्ये निहित आहे। प्रयोजनभूत 7 तत्व आणि या 7 तत्वाचं स्वरूप ते अन्यथा सांगतात किंवा त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये हे कथन विशेष रूपाने केलं नाही। त्यांच्यामध्ये तत्वार्थ सूत्रामध्ये तत्वार्थ श्रद्धान सम्यक दर्शन आहे, पण तत्वार्थ श्रद्धान करण्याची आपल्यात पण आहे तत्वार्थ श्रद्धान सम्यक दर्शन। पण लोक बाहेरच्या क्रियाकांडामध्ये किती अडकले की तत्वार्थ श्रद्धान सम्यक दर्शन हे वाक्य किती महत्त्वाचं आहे। पहिले धर्माची सुरुवात करायची असेल तर सम्यक दर्शन प्राप्त केलं पाहिजे, त्याशिवाय धर्माचा अंकुर फुटत नाही। काय लक्षात घ्या, सम्यक दर्शन म्हणजे धर्माचा अंकुर आहे आणि तो तत्वार्थ श्रद्धानाने होतो। म्हणजे हे वाक्य किती महत्त्वाचं आहे, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन। आणि तत्वार्थ श्रद्धान करण्यासाठी जीव अजीव आठलो बंद सुमर निर्जरा मोक्ष ह्या तत्वाचं जसं स्वरूप आहे क्यों का क्यों तसं जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मानलं पाहिजे। 2 गोष्टी आहेत ना, तर मोहाचा अभाव होईल, अन्यथा मोहाचा अभाव कसा होईल? मोहाचा अभाव झाला पाहिजे, अमुक झालं पाहिजे। मोहाचा अभाव करण्यासाठी क्रियाकांडाने तुझ्या मोहाचा अभाव होणार आहे का? शरीराच्या क्रियेने होणार आहे का? बाहेरून व्रत उपवास पूजा अर्चा केली हे त्याला एक भक्तिभाव येईल, हे तत्व समजलं, हे तत्व मला कोणी सांगितलं, त्याच्याप्रती समर्पणाचे पूर्ण भाव येते। हां हां मोह मुद्रा मोहरूपी मुद्रा हां ही भक्तीच्या द्वारे म्हणजे श्रद्धेच्या द्वारे हे 7 तत्वाचे श्रद्धन जसं वस्तुस्वरूप जिनेंद्र भगवंताने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे श्रद्धा करणे ही जिनेंद्र भगवंताची खरी भक्ती आहे। भक्ती म्हणजे तिरेंच्या जीवाला हात पण जोडता येत नाही, तो कशी भक्ती करतो? आपण तर हात जोडू, 4 वेळा उठून बसू, नमस्कार करू, अष्टांग नमस्कार घालू, त्या ठिकाणी तिरेंची जीव काय करते? त्यांना तर ते अशा प्रकारची क्रिया करता येत नाही, ती भक्ती कशी करतात ते त्या ठिकाणी? तर ते संपूर्ण ज्ञान जिनेंद्र भगवंताच्या प्रती समर्पित करतात। आपल्याकडे जेवढं आहे तेवढं, तुझ्याकडे 5 रुपयानं 5 रुपये जिनेंद्र भगवंताकडे तर मला काही नको, तसं या ठिकाणी जेवढं ज्ञान आहे ते सगळं जिनेंद्र भगवंतांना समर्पित करतात। आपण मंदिरात आलं तर थोडं ज्ञान घराकडे, थोडं ज्ञान इथं, थोडं स्वयंपाकघरात, थोडं आहे ना त्या ठिकाणी संपूर्ण समर्पण असं होतं ना त्या ठिकाणी। संपूर्ण ज्ञानाचं समर्पण आहे संपूर्ण ज्ञानाचं समर्पण याचा मतलब काय की जिनेंद्र भगवान आहेत तेच माझे खरे हितैषी आहे, त्यांचा उपदेश आहे तोच माझं कल्याण करणार आहे, दुसरं माझं कल्याण करणारा कोणी पण नाही, कशामध्ये पण माझं हित नाही असा पूर्ण निर्णय होणं हे जिनेंद्र भगवंताच्या प्रती अटूट तत्वश्रद्धा। पुढे या, माझं ऐकू येत नसेल तर अटूट श्रद्धा याचं नाव भक्ती आहे। भक्ती कशाचं नाव आहे? अटूट श्रद्धा। आपल्याला वाटतं भक्ती म्हणलं की लगेच क्रियेकडे लक्ष जातं,
नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे म्हणजे भक्ती. लक्ष कुठे जातं लगेच? भक्ती म्हणलं की जो जास्त नाचतो, जो जास्त गातो त्याची जास्त भक्ती, अशा प्रकारे. असं नाही त्या ठिकाणी. भक्ती म्हणजे अटूट श्रद्धा अटूट. त्या ठिकाणी एखाद्याला नाचता येत नसेल, एखाद्याला गाता येत नसेल त्या ठिकाणी, म्हणजे काही भक्ती नाही काही. हां, पुढे पुढं. तर अशा प्रकारे 7 तत्वाची श्रद्धा की हां, त्याशिवाय भक्ती कशी होणार? घेऊनच येतो. आणि तिथं देखील त्याचीच महिमा. मंदिरात आलेला आहे आणि जर घरी सांगितलं कोणतरी आलंय म्हणलं तरी मंदिर दर्शन सोडून तर घरी पाहिजे. कशी तुझी श्रद्धा आहे? तुम्ही भगवंताच्या प्रती भक्ती कशाचं नाव आहे त्या ठिकाणी? भक्ती म्हणजे पहिलं प्राधान्य. बाकीच्या गोष्टी बाजूला. मला जेवायला नाही मिळालं तर चालेल पण जिनेंद्र भगवान पाहिजे, देवदर्शन पाहिजे, याचं नाव भक्ती आहे त्या ठिकाणी. भक्ती म्हणजे अशी भक्ती असते. हां, स्मरण चिंतन. घरातून निघाल्यापासून स्मरण. चला बर बर. जास्त वाकलेस ना? 93 वाजते. 93 वाजते. 73 नसेल. 73 नसेल मग 93 वाजते. हां अनुष्ठुप छंदात आहे. मुक्ताकाय विकारं यः शुद्धात्मानं मुहुर्मुहुः संभावयति तस्यैव सफलं जन्म संस्कृतो. काय विकार को छोड़कर जो पुनः पुनः शुद्धात्मा की भावना, सम्यक भावना करता है उसी का जन्म संसार में सफल है. कोणाचा काय विकार हे शुभाशुभ दोन्ही भाव आहेत. ते काय विकार आहे? शरीराच्या क्रिया हे काय विकार आहे? विकार काय विकार तर चालू राहणार रागाच्या भूमिकेमध्ये. कारण त्याच्यामध्ये रागाधिक भाव जोपर्यंत विद्यमान आहे तोपर्यंत काय विकार आहे है ना. आतमध्ये अंतरंग विकार आहे, मोहभाव आहे त्या ठिकाणी. आणि याचा अभाव केला असताना म्हणजे आपल्या शुद्धात्म्याची भावना, या सगळ्याहून शुद्धात्मा भिन्न त्याची भावना केली असताना हे काय विकार पण नष्ट होतात आणि अंतरंग विकार पण नष्ट होतात. आणि अशा प्रकारे ज्याने भेद ज्ञान केलेलं आहे, काय विकार भिन्न, अंतरंगातले विकार पण भिन्न आणि माझा शुद्ध आत्मा भिन्न, असं भेद विज्ञान ज्याने केलेलं आहे त्याचा जन्म सफल. प्रश्न काय चालला होता आपला की 7 तत्वाच्या द्वारे त्या ठिकाणी हे 7 तत्वामध्ये अश्रोबंध हे विकारी भाव आहे, दुःखाचं कारण आहे, संसार आहे. ते मन वचन कायेच्या विकाराचं कारण आहे. त्याचंच नाव अश्रव आणि बंध म्हणजे मन वचन कायेचा विकार. मनाचा भक्ती कशी होते? काय विकार आहे आणि त्या काय विकाराला धर्म मानतो हे विशेषण नाही. हे विकार या श्रद्धा बदलानं त्या ठिकाणी हे विकार होत आहेत. हा रागभाव आहे, हे आश्रवभाव आहे त्या ठिकाणी. हे आश्रवभाव सुखाचं कारण नाही त्या ठिकाणी. हे आश्रवभाव कधी सुटतील आणि मी निराश्रव कसा बनेल? भावना करा ना याची त्या ठिकाणी. पहिल्यांदा निराश्रव बनण्याची भावना करा. हे विकाराने रहित मी असा शुद्ध आत्मस्वरूपी जीव आहे, शुद्धात्म तत्व आहे, न्यायक मूर्ती आहे, ज्ञान शरीरी वस्तू आहे. अशा प्रकारे अंतर्मुख होऊन श्रद्धा करे तर हे काय विकार हळूहळू मिटतील.
अन्यथा कशी मिटू? काय विकार मिटवण्याचे भाव ठेवले पाहिजे आणि हा काय विकारामध्ये धर्म मानतो आहे कशी मिटते? अभिप्रायामध्ये अंतर केवढं मोठं आहे. ज्ञानी पण काय विकार करतो आहे आणि अज्ञानी पण काय. पण ज्ञानीला काय विकार मिटवण्याचे भाव आहेत. काय विकार आहेत ते अशुद्ध आहेत, काय विकार आहेत ते विकार आहेत आणि ते दुःखाचं कारण आहे. आणि जे शुद्ध आत्मज्ञान आहे ते विकार रहित असल्या कारणाने आपण कोणाला नमस्कार केला इकडे तरी लक्ष द्यायला पाहिजे. विकार रहित तत्वाला नमस्कार करतोय, दोष रहित तत्वाला नमस्कार करतोय. ते तत्व पुढं आलं पाहिजे. अंतरंग तत्व अंतरंगामध्ये दृष्टी जायला पाहिजे. जिनेंद्र भगवंताच्या पण अंतरंगामध्ये आणि आपल्या पण अंतरंगामध्ये दृष्टी जायला पाहिजे. अशी अंतर्मुख दृष्टी झाल्याशिवाय धर्म प्रगट होत नाही. तेव्हा पण अंतर्मुख दृष्टी झाल्याशिवाय धर्म त्रिकालात पण प्रगट होत नाही. अलग ज्ञानीची दृष्टी अंतरंगावर असते, अंतर्मुख असते. त्याला बाहेरच्या कशाची इच्छा नसते. बाहेरच्या इच्छा कशाला उत्पन्न होती? बाहेर दृष्टी असेल तर, बाहेरच्या ह्याच्यात सुख मानेल तर. तत्वस्वरूप माहीत नाही, वस्तुस्वरूप माहीत नाही तर तो जीव त्या ठिकाणी विषय वासना, इच्छा, त्याची पूर्तता, बाह्य समागम याच्यामध्ये सुख मानून बसले आहे. त्याचा संग्रह करण्यामध्ये मग ज्ञानीला इच्छा असतात की नसतात? ज्ञानीला इच्छा नसतात. समयसारमध्ये स्पष्ट दिलेले चतुर्थ गुणस्थानवाला ज्ञानी त्याला इच्छा नसतात. मग तो इच्छा करताना दिसतो आहे ना, दिसतो आहे त्या ठिकाणी मोहकर्माच्या उदयामध्ये चारित्र्य गुणाच्या कमजोरीमुळे होताना दिसत आहे. औदयिक भाव आहे, त्याला इच्छा करण्याची इच्छा नाही, इच्छेची पण इच्छा नाही. इच्छा आहे हां, श्रद्धेमध्ये नाही, अभिप्रायामध्ये इच्छा का नाही? इच्छा असं कसं का नाही? कारण तो इच्छा का नाही? इच्छा का नाही? बरोबर, चारित्र्याची भावपर्यंत झाली की त्या ठिकाणी इच्छा का नाही? तर या ठिकाणी त्याने वस्तुस्वरूप जाणलेलं आहे, त्यामुळे त्याला परद्रव्याची इच्छा नाही. परद्रव्याच्या परखणाची मला बिलकुल इच्छा नाही. ते मला सुखी करण्यामध्ये समर्थ नाही. त्यामुळं त्याला त्या ठिकाणी बाहेरची कुठलीही साधन सामग्री प्राप्त झाली तरी त्याच्यामध्ये हर्ष नाही आणि नाही प्राप्त झाली तरी खेद नाही. दोन्हीमध्ये समभाव झालेले आहे. तो बाहेरच्या वस्तू प्राप्त झाल्या म्हणून आनंदित होतो, नाही प्राप्त झाल्या म्हणून दुःखी होतो. बाहेरचे सगळं समागम प्राप्त झाला, व्यवस्थित मनासारखं प्राप्त झालं, माझं जीवन सफल झालं. आणि नाही प्राप्त झालं माझं जीवन त्या ठिकाणी काय झालं? असफल झालं. अशी त्याची खोटी मान्यता नाही. ही खोटी मान्यता मोहाने झाली, जी मोहजनित आहे. ही खोटी मान्यता आहे, ती दर्शन मोहजनित आहे. अज्ञानी व्यक्ती बाहेर व्यापार धंदा चालला, खूप पैसे मिळाले, घर बांधलं, पैसे अमुक वस्तू आणल्या, भौतिक साधन सामग्री गोळा केली म्हणजे माझं जीवन सफल. आणि हे नाही मिळालं, माझं जीवन असफल झालं. जीवनात येऊन त्याने काही केलं नाही, साधं घर सुद्धा बांधलं नाही. नाही, असफल जीवन. हा गरगर चालू जाईल मरेपर्यंत त्या ठिकाणी. नाही असं मानतो अज्ञानी जीव. त्याची ज्ञान ज्योती मोहाने थकली गेलेली आहे. ज्ञान ज्योती प्रगट नाही त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्याची ही खोटी मान्यता आहे. आणि खोटी मान्यता ज्याची निघून गेलेली आहे. आत्मा ज्ञानानंद स्वाभाविक परिपूर्ण वस्तू आहे. बाहेर कुठल्याही वस्तूचं सुख येत नाही. बाहेरच्या वस्तू प्राप्त होणं न प्राप्त होणं हे पूर्व पुण्याच्या अधीन आहे. बाहेरचा संयोग आहे तो पूर्व पुण्याच्या उदयाने प्राप्त होतो. जर पुण्याचा बॅलन्स नसेल तर कुठून प्राप्त होईल? त्यामुळे तो बाहेरच्या वस्तूची इच्छा करत नाही. आणि जरी प्राप्त झाली तरी त्याच्यामध्ये सुख नाही, माझं आनंद नाही, भ्रम आहे त्या ठिकाणी. हा भ्रम मिटल्याशिवाय त्या ठिकाणी आत्मज्योती कशी प्रगट होईल? आणि आत्मज्योती प्रगट झाल्याशिवाय म्हणजे सम्यक दर्शन झाल्याशिवाय आत्म्याचा निधी काय आहे? एक श्लोक आला एकी भावस्तोत्रामध्ये 15वा श्लोक आहे. सुंदर श्लोक आहे त्या ठिकाणी. आत्मज्योतिर्निधिरनवधीर द्रष्टुरानंद हेतू कर्मक्षोणी पटलपीतो योनवाप्या परेशाम हस्ते कुर्वन्त्यनश्चरितस्तंभवत् भक्तिभाजा स्तोत्रैर्बंध प्रकृतिपुरुषो धामधात्री खनित्रे. हे सांगितले याच्यामध्ये. आत्मज्योती निधिरनवधीर, आत्मज्योतीच्या निधी हा अनादिकालापासून अनंत काळपर्यंत आतमध्ये पडलेला आहे. हा निधी कसा आहे? अमर्यादित आहे. अमर्यादित ज्ञान, अमर्यादित सुख, अमर्यादित दर्शन, अमर्यादित सगळं, अमर्यादित
आत्मज्योतीर निधीर नवधीर द्रष्टुरानंद हेतू, त्याचं दर्शन झालं असताना आनंदाची प्राप्ती होते जीवाला. त्याच्यामुळे आनंदाची प्राप्ती होते. संग्रह केला बाहेरच्या वस्तूचा तर नाही. आत्मज्योतीर निधीर नवधीर द्रष्टुरानंद हेतू. पण हा निधी आहे, पुढचं महत्वाचं आहे. हा निधी आहे कर्मक्षोणी पटल पिहितो यौन वाप्या परेशान. कर्मक्षोणी हे पृथ्वीचं पटल आहे ना, ते किती कठीण आहे, किती कठीण आहे, महाकठीण आहे की नाही पृथ्वीचं पटल. पण पाप ही वस्तू अशी आहे की त्या पटलाला फोडून नरकात नेते. हे पृथ्वीचं पटल फोडून नरकात जायची साधी गोष्ट आहे का, एवढं पटल फोडणं. आणि याच्याही पेक्षा कठीण पटल कशाचं आहे का, पाप त्याला फोडून नरकात नेतं त्या ठिकाणी. याच्यापेक्षाही कठीण कर्म पटल कर्माचं आहे. त्यामुळं आतमध्ये जो निधी आहे, निधीर नवधीर द्रष्टुरानंद हेतू, हा आनंदमय निधी आतमध्ये पडलेला आहे, महाआनंदमय आहे, अनादि अनंत आहे, अमर्यादित आहे हा निधी. परंतु त्याच्यावर कर्मरूपी पटल पडलेला आहे. कर्मक्षोणी पटल पिहितो यौन वाप्या परेशान. पण हे कर्मपटल कोण दूर करणार? यौन वाप्या परेशान. परेशान दुसरे जिनेंद्र भगवंताशिवाय हा मार्ग कोणालाही माहीतच नाही. हे कर्मपटल दूर करण्याचा त्या ठिकाणी. आत्मज्योतीर निधीर नवधीर द्रष्टुरानंद हेतू कर्मक्षोणी पटल पिहितो यौन वाप्या परेशान. त्याच्यावर कर्मरूपी पटल पडलेला आहे. आणि कर्मरूपी पटल पृथ्वीपेक्षाही महाकठीण आहे. प्रकृती प्रदेश अनुभाग आणि स्थिती त्या ठिकाणी झालं ना. त्याच्यामध्ये पुढच्या वेळी सापडणे. कर्मक्षोणी पटल पिहितो यौन वाप्या परेशान. हस्ते पूर्वन चलती चरितस्तम भवत भक्ती भाजा. आणि ते हस्तगत करायचं असे, हस्ते पूर्वन चलती चरितस्तम भवत भक्ती भाजा. स्तोत्रे बंध प्रकृती पुरुषम. हे म्हणजे चार कर्मरूपी पटल आहे ना, प्रकृती प्रदेश स्थिती आणि अनुभाग. याच्या कर्मामुळे हा अमर्यादित शाश्वत निधी ठाकला गेलेला आहे की जो आनंद देणारा आहे, सुख देणारा आहे. आणि हा फोडण्याचा मार्ग जिनेंद्र भगवंत त्याशिवाय कोणाला माहीत नाही. कर्मक्षोणी पटल पिहितो यौन वाप्या परेशान. हस्ते पूर्वन चलती चरितस्तम भवत भक्ती भाजा. स्तोत्रे बंध प्रकृती पुरुषो ध्याम धात्री खनित्रे. स्तोत्रे स्तोत्ररूपी कुदळ फावडं टिकाव त्या ठिकाणी, त्याच्याद्वारे हे कर्मपटल फोडलं जातं. व साधन पण दिलं. हे जिनेंद्र भगवान व्यवहार नाही हे साधन. वास्तविक स्तोत्र म्हणजे अंतरंगामध्ये भक्ती, श्रद्धा ज्ञान चारित्र रूपी टिकावाने हे कर्मपटल फोडलं जातं. हे कर्मपटल फोडलं तर आतमध्ये अमर्यादित निधी पडलेला आहे, अमर्यादित आनंद दर्शन ज्ञान सुख पडलेलं आहे. जे त्या ठिकाणी की जे पाहता क्षणी आनंदत आहे. किती सुंदर श्लोक. आनंदाचा हेतू आहे, म्हणजे जीवाला ते आनंदात कारण आहे. हेतू म्हटलेलं त्या ठिकाणी. जिनेंद्र भगवंताची भक्ती जन्म मरणाचा नाश करणारे म्हणजे तेच सांगितलं या ठिकाणी. या ठिकाणी आतमध्ये जो निधी पडलेला आहे, हा निधीचं दर्शन कसं घडेल या ठिकाणी. तर थोडंसं जरी फोडलं त्या ठिकाणी कर्मपटल तर तो दृष्टीपथात येईल ना निधी. हा निधी दृष्टीपथात आला तर तो आनंद देणार आहे. आणि तो फोडण्यामध्ये कोण समर्थ आहे, कशाच्याद्वारे फोडायचा त्या ठिकाणी. तर श्रद्धा ज्ञान चारित्र्यरूपी टिकावाच्या द्वारे तो फोडायचा आहे. काय शंका नव्हती, आता आलंय म्हणजे. पद्मनंदी पंचवीस टीकामध्ये भक्ती अधिकार चालू आहे ना, क्रियाकांड चुलिका त्या ठिकाणी. क्रियाकांड चुलिका त्याच्यामध्ये ते आलेलं आहे. त्या ठिकाणी शंका नाही की जिनेंद्र भगवंताची भक्ती आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी भक्ती म्हणजे आधीच खुलासा केला की नाचणं गाणं याला हा जीव भक्ती म्हणतो. त्या ठिकाणी 4 वेळा उठून बसणं, नमस्कार करणं, अष्टांग नमस्कार करणं, त्या ठिकाणी पायाला हात लावून पुन्हा पुन्हा अंगाला हात लावणं, अंगाला सगळ्या नमन सोडणं म्हणजे खूप भक्ती आहे. भक्ती याचं नाव जिनेंद्र भगवंताने सांगितलेलं जसं वस्तुस्वरूप आहे. 6 द्रव्य 7 तत्वाचं ज्ञान आहे, त्याच्यावर श्रद्धान करणं. ते श्रद्धान करणार नाही आणि सगळ्या क्रिया करेल तर तो भक्त आहे का?
आई वडिलांचे पाय दाबेल, त्यांना खाऊ घालेल, सगळं काही करेल, खांद्यावर घेऊन फिरवेल वगैरे, पण त्यांनी सांगितलेलं आज्ञा पाळणार नाही. तर तो भक्त आहे का? तसं जिनेंद्र भगवंतांनी 6 द्रव्य 7 तत्वाचं स्वरूप सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. आणि ते जर जाणणार नाही, त्याचं श्रद्धान करणार नाही, तर तो त्रैकाल्यम द्रव्य षटकम नवपद सहितम इंद्रभूती तुला माहीत पण नव्हतं आणि त्याने हे 6 द्रव्य 7 तत्व याचं ज्ञान झाल्याबरोबर श्रद्धान केलं, गणधर बनला. मतिश्रुतावधी ज्ञान मनपरे ज्ञान प्रगट झालं. कसं झालं? श्रद्धा. पहिले श्रद्धा झाली ना, श्रद्धा झाल्यानंतर मग तो 4 ज्ञानाचा धारक बनला, नंतर गणधर बनला, नंतर मोक्षाला गेला, सिद्ध बनला. प्रक्रिया कुठून सुरू झाली? श्रद्धा है ना. तरी काय शिकवत बसलेली? श्रद्धा. त्याने श्रद्धान केलं. श्रद्धा कोण करणार? तरी श्रद्धा ही गुण, श्रद्धा ही आत्म्यामध्ये अशी वस्तू आहे की ती स्वतः पलटवेल. तर आपली श्रद्धा किती भौतिक वस्तू संबंधी आहे की नाही? भौतिक वस्तू सुख देणाऱ्या आहेत. खूप संग्रह केला तर आपण सुखी बनू, अशी श्रद्धा सगळ्या जीवांची आहे की नाही? कोण सोडवणार ही श्रद्धा मिथ्या? आणि कोण यथार्थ श्रद्धान करणार? स्वतः करेल. तर याच्यामध्ये कशामध्ये सुख नाही. आपण व्यर्थ याला सुखाचं कारण मानून बसलेलं आहे. आणि मग मंदिरात आलं तर त्याची इच्छा करतो तो अंतरंगामध्ये. भले आता तोंडाने तो म्हणणार नाही आपली इच्छा कशाची नाही, पण अभिप्रायामध्ये खूप वस्तू असतील, संग्रह केला, संग्रहवृत्तीमध्ये सुखबुद्धी. हे काय आहे सगळं? संग्रहवृत्तीमध्ये सुखबुद्धी आहे की नाही? प्राया बहुतेक जीवांची असते त्या ठिकाणी. संग्रहवृत्तीमध्ये सुखबुद्धी. जादा संग्रह होईल तर मी सुखी होईल. कसा? हे तर त्या ठिकाणी मोहांधकाराने त्याची ज्ञान ज्योती व्यापलेली आहे. जे दुःखाचं कारण आहे त्याला ते सुखाचं कारण मानून घेतलेलं आहे. निरीह वृत्ती म्हणून ज्ञानीची जी भक्ती असते ती निर्वांचक असते, निरीह असते, इच्छारहित असते. हां, बरोबर आहे. प्राया बहुतेक जीवांना कसं आहे, बाहेर सगळी अनुकूलता राहिली पाहिजे आणि धर्म पण प्राप्त. अनुकूलता प्रतिकूलता हे सगळे पुण्यपापाचा खेळ आहे. अनुकूलता राहील किंवा प्रतिकूलता राहील, त्या ठिकाणी सदाकाल सतत अनुकूलता राहील असं कोणी सांगितलेलं आहे? त्या ठिकाणी पुण्याचा उदय असेल तर सतत अनुकूलता राहील मनाप्रमाणे वगैरे. पण धर्म प्राप्त होणे अनुकूलतेच्या पण अधीन नाही आणि प्रतिकूलतेच्या पण अधीन नाही. अनुकूलतेमध्ये सुद्धा धर्म करायचा म्हणलं तर करू शकतो आणि प्रतिकूलतेमध्ये पण धर्म करायचा म्हणलं तर करू शकतो. तेव्हा अनुकूलता आणि प्रतिकूलतेचं लक्ष सोडेल तर. जो जीव अनुकूलता आणि प्रतिकूलतेचं लक्ष सोडणार नाही, संयोगामध्ये सुख मानून बसलेला आहे, स्वभावामध्ये सुख मानलंच नाही. एकच आहे ना. ज्याने संयोगामध्ये सुख मानलं त्याने स्वभावामध्ये सुख मानलेलं नाही. सुखाचं कारण स्वभाव आहे की संयोग आहे? सुखाचं साधन संयोग, साधन सामग्री आहे का आपले परिणाम आहे? सुखाचं साधन जिनवाणीमध्ये जे तत्व दाखवलेलं आहे ते तत्व ग्रहण करेल तर सुखी बनेल. आहे का नाही? त्या ठिकाणी नाही. परद्रव्याचा संग्रह सुखाचं कारण नाही. तो करेल त्या ठिकाणी त्याला जोपर्यंत विचारतायत, चांगलं चांगलं म्हणतायत तोपर्यंत करेल. आणि पुन्हा ज्ञानी तो संग्रह करण्याची दृष्टीच नाही. तो कशाचा संग्रह करेल? ज्ञानस्तु संचेतन एव नित्यम. तो ज्ञानाच्या संचेतनामध्ये तो निमित्त आहे. आलं ना? तोच आपला निधी आहे. हे त्याला पटलेलं आहे. आपला निधी वास्तविक आहे. ज्ञान दर्शन हा आपला निधी आहे. बाहेरच्या वस्तू आपला निधी नाही. आणि अज्ञानी बाहेरच्या वस्तूला निधी मानून बसलेला आहे त्या ठिकाणी. जसा धन संपत्तीचा संग्रह करणं, अपेक्षा त्यांनी लावल्या इतर वस्तूच्या संग्रहापेक्षा.
ही संज्ञा आहे, मी सांगतो संज्ञा आहे. संग्रह करणं, आहार, निद्रा, भय, मैथून, परिग्रह ह्या संज्ञा आहेत आणि ह्या दुःखदायक आहे. मग त्या ठिकाणी संग्रह वृत्ती कोणतीही असो ती दुःखदायकच आहे, कारण हा महासिद्धांत झाला. परिग्रह ही संज्ञा आहे, या वस्तूचा नाही तो त्या वस्तूचा संग्रह करेल, पण संग्रह करण्याची वृत्ती अधर्म आहे. तरी एक शास्त्र पण जवळ न ठेवता सिंहाने त्याचं कल्याण केलं की नाही. संग्रह शास्त्रामधलं ज्ञान जवळ नाही ठेवायचं आणि शास्त्र जवळ ठेवायचं काय त्या ठिकाणी. हां, म्हणजे संग्रह वृत्ती इतर टीका कशावर झालेली आहे, संग्रह वृत्ती त्या ठिकाणी तुमचं म्हणणं काय की बाकीच्या वस्तूपेक्षा ही वस्तू त्या ठिकाणी ही अपेक्षा तुम्ही लावली ती ठीक आहे त्या ठिकाणी, पण संग्रह वृत्ती जे आतमध्ये परिणाम पडलेले आहे. दुःखाचं सुखाचं कारण काय, अज्ञानी जीव संयोगाला बदलू इच्छितो, परिणामाला बदलू इच्छित नाही. दुःखाचं कारण इथं मिटत नाही. संयोगाला बघा, दिवस रात्र प्रयत्न संयोगाला बदलण्याचे आहे, परिणामाला बदलण्याचा कोण प्रयत्न करतो. धर्म करायचा आहे तर परिणाम बदलणं आवश्यक आहे. अनादिकालापासून ज्या उलट्या धारेने परिणाम चालू आहेत, मंदिरात आले तरी उलटे परिणाम त्या ठिकाणी. संग्रह असेल तर मी सुखी, बाह्य वस्तू असतील तर त्या ठिकाणी बाह्य वस्तू संबंधी कौतुक, बाह्य वस्तू संबंधी आश्चर्य, बाह्य वस्तू संबंधी जिज्ञासा त्या ठिकाणी प्राप्त करण्याची अभिलाषा, हे सगळं काय आहे, हे दुःखाचं कारण आहे. आपण जास्त कौतुक कशाचं करतो, बाह्य वस्तूचं त्या ठिकाणी. हे कौतुक का होतं, ह्या वस्तू अशा आहेत, हे वस्तू हे ठिकाण असं आहे, अमुक आहे, सगळ्या बाह्य वस्तूच्या कौतुकामध्ये अडकलेलं आहे. ज्ञानीला बाह्य वस्तूचं कौतुक संपून गेलेलं आहे. का संपून गेलेलं आहे, त्याला वस्तुस्वरूप यथार्थ ज्ञात झालेलं आहे ना. आपला आत्मा ज्याला भासित झाला, आपल्या आत्म्याची निधी ज्याला भासित झाली, त्याला परद्रव्यासंबंधीचं कौतुक पण संपलं, परद्रव्यासंबंधीचं आश्चर्य पण संपलं, जिज्ञासा पण संपली आणि त्याच्या संबंधीचं आकर्षण अट्रॅक्शन ते पण मिटलं. हां, धर्म नाही. शास्त्र पठण हा धर्म. शास्त्र संग्रह तर सोडून घ्या, रोज शास्त्र वाचणं हा पण धर्म नाही. शास्त्र पठण हा धर्म नसे, किंची कमंडलू धर्म नसे त्या ठिकाणी. हां, कशा त्याच पानावर मोक्ष मार्ग प्रकाशित आणि पुढे येणार आहे. सगळ्यात 6वा 7वा अधिकार तर फार महत्त्वपूर्ण आहे. सगळे म्हणजे या ठिकाणी सगळ्याच्या अंतरंगामध्ये असलेलं भ्रीत मिथ्यात्व, अभ्रीत मिथ्यात्व या ठिकाणी हा भयंकर पटल सगळं फोडण्याचं काम पंडित तोडरमलजीने केलेलं आहे. 6वा 7वा अधिकार फार महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी. काय सांगितलं की तेच सांगितलं की संग्रह वृत्ती मोह आहे. वृत्तीचा निषेध केला. वृत्ती म्हणजे परिणती, ही परिणती आहे ना, त्याचा निषेध केला परिणतीचा. बाहेरून तो संग्रह आहे, ज्ञानीकडे पण दिसे, अज्ञानीकडे पण दिसे, पण ज्ञानीची वृत्ती नाही. तो लगेच कोणाला शास्त्र माहिती देऊन टाकेल त्या ठिकाणी. हे वाच ते वाच, मग तो म्हणेल माझ्याकडे शास्त्र नाही, हे घे, नाही माझ्याकडे पैसे नाही, फुकट घे त्या ठिकाणी, पण वाच. अशा प्रकारची त्याची. अज्ञानी काय करेल, त्याला छान छान कवर घालेल, कपाट सजवेल वगैरे आणि लोकांना दाखवून तो म्हणेल बघा मी कसं संग्रह केलेला आहे. त्याची दिखाऊ, बनावट, दिखावट आणि सजावट त्याने धर्म प्राप्त होत नाही. ही जी प्रश्न काय झाला, अंतरंगामध्ये निरीह वृत्ती, धर्माबद्दल अंतरंगामध्ये निरीह वृत्ती असली पाहिजे. विषय कशा या संबंधी, बाहेरच्या पदार्थासंबंधी ज्या अभिलाषा आहेत, इच्छा आहेत, त्या ज्ञानीच्या मिटलेल्या आहेत. पदार्थाला आपण काही बदलायचं नाही, तर आपले परिणाम बदलायचे आहे, हे ज्ञानीने जाणलेलं आहे. अशा प्रकारे निर्वांचक भक्ती ज्ञानीच्या अंतरंगामध्ये पडलेली आहे. त्या अंतरंगाला स्वर्गातले देव देखील नमस्कार करतात. कशाला नमस्कार करतात, हां, अंतरंगामध्ये जी निरीह वृत्ती आहे, निर्वांचक, मला तुझं इंद्राचं सिंहासन पण नको त्या ठिकाणी, ही जी निरीह वृत्ती आहे, त्या निरीह वृत्तीला कोण नमस्कार करतं, ज्याला इंद्राचं सिंहासन प्राप्त झाले तो देखील नमस्कार करतो. अलग लक्षात नाही.
तिर्यंच असो, मनुष्य असो, अंतरंगामध्ये असं सम्यक दर्शन असेल, त्या जीवाला स्वर्गातले देव देखील नमस्कार करतात. असं आहे. सो हम पूछते हैं कि द्रव्य जाने वाले द्रव्यलिंगी मुनि के ऐसा श्रद्धान होता है या नहीं. हाँ, हे प्रश्न आला. द्रव्येकामध्ये जाणारा द्रव्य एक माहिती आहे कुठं आहे? 16 स्वर्गाच्या वर आहे ना. आजच्या काळामध्ये हा जीव त्या ठिकाणी दुसऱ्या स्वर्गाच्या वर जात नाही. मुनी वगैरे बनेल तर त्या ठिकाणी लोकांतिक देवापर्यंत फार तर जाऊ शकतो. वरच्या स्वर्गामध्ये आजच्या काळामध्ये पंचम काळामध्ये जात नाही. आणि लक्षामध्ये तर ग्रेवेक जानेवाले 16 स्वर्गाच्या वर. सीता कुठल्या स्वर्गात गेली? कशामुळे गेली? अतिचार रहित श्रावकाच्या व्रताचं पालन. तत्वज्ञान सहित मी परद्रव्याचा करता धरता नाही, मी न्यायक स्वरूपी चैतन्यमय जीव आहे अशा श्रद्धांपूर्वक अणुव्रताचं निरतिचार पालन केल्याने 16व्या स्वर्गामध्ये उत्पन्न झाले. सीतेचा जीव झाला. एखादी म्हणायचं झालं म्हणायचं. सीतेचा जीव झाला, 16व्या स्वर्गामध्ये उत्पन्न झाला. त्या ठिकाणी जीव पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग नाही. हॅलो, शरीर सीतेच असेल. हां हां, अवस्था अवस्था त्या जीवाची अवस्था. कशी अवस्था? तर ग्रेवेक जाने वाले द्रव्यलिंगी मुनि के ऐसे श्रद्धान होता है या नहीं? यदि होता है तो उसे मिथ्या दृष्टि कैसे इसलिए कहते हैं? नव्या ग्रेविकात जाणारा हे मी शास्त्र वाचतोय, माझं सत्य आहे, जिनेंद्र भगवान सत्य आहे, तसं श्रद्धा नसते की नाही त्या मुनीचं त्या ठिकाणी. त्याच्याशिवाय तो नव्या ग्रेविकात जाईल कसा त्या ठिकाणी? और नहीं होता है तो उसने तो जैन धर्म बुद्धि से धारण किया है, उसके देवादिक की प्रतीति कैसे नहीं हुई? त्याने जी जिनदीक्षा धारण केलेली आहे, जिनलिंग धारण केलेली आहे, धर्म बुद्धीनं धारण केलेली आहे, त्याशिवाय देवादिकाची प्रतीति होणार नाही. और उनके बहुत शास्त्राभ्यास है, तो उसने जीवादी के भेद कैसे नहीं जाने? त्याने 11 9 पूर्व पाठ केलेले आहेत, त्याला जीवादिकाचे भेद माहीत नाही, हे कसं शक्य आहे? और अन्य मत का लवलेश ही अभिप्राय में नहीं है. अन्य मताचा लवलेश देखील त्याच्या अभिप्रायामध्ये नहीं. उसको अरहंत वचन की जैसी प्रतीति कैसे प्रतीति हुई नहीं हुई, मग त्याला अरिहंत भगवंताच्या वचनाची प्रतीति कशी काय झाली नाही? इसलिए उसके ऐसा श्रद्धांत तो होता है परंतु सम्यक्त्व नहीं होता. ऐसा बाहेर बाहेर श्रद्धांतर त्याचं होतं वरवर, परंतु सम्यक दर्शन होत नहीं. तथा नारकी भोग भूमिया तिर्यंच आदि को ऐसा श्रद्धान होने का निमित्त नहीं है, तथापि उनके बहुत काल पर्यंत सम्यक्त्व रहता है. इसलिए उनके ऐसा श्रद्धान नहीं होता, तब भी सम्यक्त्व हुआ. तिर्यंच नारकी वगैरे जीव आहेत, त्यांना ते देवादिकाचं शास्त्राचं वगैरे नरकामध्ये कुठे शास्त्र आहे? तिर्यंच गतीमध्ये कुठे शास्त्र आहे? तिथं अरिहंत देव कुठं आहे? त्या ठिकाणी नरकामध्ये अरिहंत देव कुठं आहे? त्यांचं दर्शन करायला पण त्याला मिळत नाही, शास्त्राचा संग्रह करायला पण मिळत नाही, शास्त्र पण नाही त्यांच्याजवळ. भोगभूमीतले जीव त्यांना पण मुनिराजांचं दर्शन करायला मिळत नाही. क्वचित एखाद्याला मिळेल त्या ठिकाणी, परंतु प्राया बहुतेक जीवांना मुनिराजांचं दर्शन करायला मिळत नाही, अरिहंत भगवंताचं दर्शन नाही, शास्त्र नाही, परंतु श्रद्धान याच्याशिवाय ते श्रद्धान करू शकतात. येथे गोष्ट असतात त्या ठिकाणी. आणि द्रव्यलिंगी मुनी आहे, त्याला सगळं काही प्राप्त झालेलं आहे पूर्वपुण्याईनं. लग्न दिगंबर वेश पण प्राप्त झालेले आहे, अरिहंत भगवान पण प्राप्त झालेले आहेत, 11 9 पूर्वाचं ज्ञान पण त्याला प्राप्त झालेलं आहे, इतका क्षरक्षम पण प्राप्त झालेला आहे, सगळं पाठ आहे. नुसता संग्रह नाही, तर शब्दसंग्रह पण त्याने केलेला आहे त्या ठिकाणी. कुठल्या पानावर काय आहे, कुठलं आहे, सगळं पाठ आहे त्या ठिकाणी. हां, बरं, इतकं पाठ असून तो देखील संग्रह झाला. ते शास्त्र ठेवणं, तसं अनेक श्लोक पाठ करणं, ते म्हणणं वगैरे, हा देखील काय झाला? संग्रह झाला, परिग्रह झाला. हे कशासाठी? स्वतःला जाणण्यासाठी, स्वतःच्या ज्ञान स्वभावाची ओळख करण्यासाठी आहे. तरी
आणि ते जर करणार नाही म्हणजे त्याचं रसस्वादन करणार नाही. संग्रह खूप आहे, खूप आंबे आणून ठेवले, पण रसस्वादन करणार नाही तर खूप संपत्ती आहे पण भोग घेत नाही तर त्याला आनंद येईल की नाही? रसस्वादन हा शब्द महत्वाचा आहे. रसस्वादन म्हणजे रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रसंगाला त्याचं मनन चिंतन झालं पाहिजे. त्याचं नाव रसस्वादन आहे. रसस्वादन याचं नाव काय? यातनं रस येतो काय? हे रसरहित आहे. रसाचं स्वादन कसं करायचं? याचा रस कसा काढायचा? कसं मिक्सरमधून काढायचं? कशातून काढायचं? मिक्सरमधून भेद ज्ञानाचं मिक्सर आहे ना आज, स्वपर विवेक रूपी, त्याच्याद्वारे याचा रस काढून त्याचं प्राशन केलं पाहिजे. म्हणजे जीवनामध्ये रोज जे प्रसंग येतात त्या वेळेला निर्वाणीमध्ये जे ऐकलं वाचलं त्याच्यावर मनन चिंतन केलं पाहिजे. त्याच्याद्वारे हर्ष विषादाचे परिणाम तोडले पाहिजे. समभावाची जागृती झाली पाहिजे. त्याचं नाव रसास्वादन आहे.